आज सलाम महाराष्ट्रामध्ये आपल्याबरोबर अमृता आहे. अमृताची बोलूया. बघते आपण बघितलं की नॅशनल लेव्हलवर आणि इंटरनॅशनल लेव्हलवर अमृताने भाग घेतलेला आहे आणि अनेक स्पर्धाही तिने जिंकलेल्या आहेत, अनेक मेडल्सही तिला मिळालेले आहेत. खरे श्वेता, 11 मेडल्स तिच्या नावावर आहेत आणि याची सुरुवात शाळा आणि कॉलेजपासून झालेली आहे. कशा पद्धतीने झाली ती सुरुवात आपण अमृताशीच गप्पा मारूया याविषयी. अमृता, सगळ्यात आधी तर तुझं अभिनंदन की 11 मेडल्स तुझ्या नावावर आहेत, पण याची सुरुवात झाली ती शाळा आणि कॉलेजपासून. कसं होतं ते? स्वामी मुक्तानंद हायस्कूल म्हणून शाळेत होते मी अंधेरीला आणि त्यांनी एवढा सपोर्ट केला मला, कारण तेव्हा स्विमिंग पण करत होते, ट्रायथलॉन, सायकलिंग, त्यामुळे वर्षातून अख्खा वर्षच मी बाहेर असायचे, फक्त एक्झामसाठी यायचे. आणि माझा रेकॉर्ड झाल्यानंतर मला बाहेरून खूप सारी पत्रं यायची शाळेच्या नावाने. त्यांनी त्याचं अप्रिसिएशन म्हणून मला 9वी-10वीचं एज्युकेशन फ्री दिलेलं. त्यामुळे त्यांचा खूप सहभाग आहे मला, कारण तेव्हा फायनान्शियली पण खूप क्रायसिस होते आणि तो एक छोटा सपोर्ट पण खूप इम्पॉर्टंट झाला. त्याच्यानंतर भवन्स कॉलेजला 11वी-12वी झाली माझी, त्यांनीही खूप सपोर्ट केलं. आणि मग सायकॉलॉजीमध्ये करिअर करायचं म्हणून कीर्ती कॉलेजला आले, कीर्ती कॉलेज महाविद्यालय दादरचं. तिथे प्रिन्सिपल डॉक्टर केकरे आणि स्पोर्ट्स डायरेक्टर गायकवाड सर, त्यांचा खूपच सहभाग आहे माझ्या ह्या परफॉर्मन्ससाठी. खुद्द म्हणायचं तर आत्ताची माझी सायकल आहे ट्रॅकची, ती कीर्ती कॉलेजनी स्पॉन्सर केली आहे नवनीत पब्लिकेशन्सच्या थ्रू. त्यामुळे ह्या सगळ्यांचा, कारण काय होतं, घरच्यांचा जसा सपोर्ट असतो तसा अकॅडमिकली पण मला मेंटेन करायला शाळा आणि कॉलेजचा खूपच मोठा हातभार आहे. आणि त्याच्यासाठी मी त्यांना क्रेडिट देऊ इच्छिते की जे आज मी आहे त्याच्यात त्यांचाही तेवढाच सहभाग आहे. खरंय, शाळेचा घरच्यांचा सहभाग तू सांगितला, पण आता तू जे ज्याच्यात ॲक्टिव्ह आहे त्याच्याकडे आपण येऊया. सायकलिस्ट म्हणून जेव्हा तू एक हे करते तेव्हा फिजिकल फिटनेस खूप महत्त्वाचा मानला जातो की तुम्ही फिजिकली किती फिट आहात, त्याच्यासाठी तुम्ही कसे काम करता किंवा फिजिकली फिट राहण्यासाठी तुम्ही काय काय करता, तर तू हे सगळं कसं मॅनेज करतेस? ओके, स्टार्ट मी जसं म्हटलं तसं स्विमिंग मी करायचे. कार्डिओव्हास्क्युलर पॉवर एवढी चांगली होती की त्याच्यामुळे, आणि रनिंग, ट्रायथलॉनमध्ये ॲथलेटिक्स होतं, त्यामुळे सायकलिंग हा काही वाटलंच नाही, कारण एवढं ॲग्रेसिव्ह गेममधून मी आलेले. प्लस लहानपणापासून सँड रनिंगसाठी जायचो, हिल ट्रेनिंग्ससाठी मी जायचे. बाबा आणि माझे कोच मितेन ठक्कर, त्यांच्याबरोबर हिल ट्रेनिंग्स केली आहे, डाऊनहिल ट्रेनिंग्स केली आहे. हायवेवरती साधारण ट्रेनिंग करते सायकलिंगची, एस्पेशली सकाळी 5ला मला सुरुवात करायला लागते आणि मुंबईमध्ये एवढं ट्रॅफिक असल्यामुळे 7:30 वाजता मला प्रॅक्टिस एंड करायला लागते. जिमवरती खूप एम्फसिस आहे, कारण मसल क्वालिटी तशी डेव्हलप झाली पाहिजे ज्या पद्धतीचा तुम्हाला इव्हेंट करायचा आहे. डाएटचं चांगलं मेंटेन करायला लागतं. ॲज सच ओव्हरऑल स्विमिंग, ॲथलेटिक्स आणि जिम ह्याचं तिन्ही कोऑर्डिनेशन करून त्याचा इम्पॅक्ट सायकलिंगच्या परफॉर्मन्सवरती आलेला आहे आता. खरं आहे, आणि तू आता सध्या पुण्यातल्या बालेवाडी इथेही राहतेस आणि खास सायकलिंगचं तिथे ट्रेनिंगही घेतेस, त्याच्याबद्दल आपण बोलूयात. श्वेता, बघितलं आपण की अमृता इतकी मेहनत घेते, पण त्या मेहनतीला कुठेतरी एक छोटीशी दुःखाची ही किनार आहे की मुंबईसारख्या ठिकाणी किंवा महाराष्ट्रात आपण बघितलं तर सायकलिंग हे तेवढं डेव्हलप होत नाहीये, लोक त्याच्याकडे प्रोफेशनली बघत नाहीयेत. का बघत नाहीयेत हे आपण अमृताकडनं जाणून घेणार आहोत. श्वेता, बरोबर, बघते एक चॅम्पियनला ज्या काही गोष्टी महत्त्वाच्या असतात त्या सगळ्या अमृताने केल्या आहे. याबद्दल अधिक बोलूया आणि काही महत्त्वाच्या बातम्याही आपल्याला बघायच्या आहे. पण सलाम महाराष्ट्रामध्ये इथे एक ब्रेक घेऊया. पहा फक्त आई बहिणी.